वाडा तालुक्यातील मुसारणे परिसरात पुन्हा एकदा प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. टायर कंपन्यांचे रासायनिक पाणी पावसाच्या पाण्यासोबत नैसर्गिक नाल्यातून वाहून आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्यात केमिकलयुक्त सांडपाणी शेतात शिरत असून भात शेतीचे मोठे नुकसान होत आहे. यापूर्वी जनावरांचा मृत्यू आणि मोठ्या प्रमाणावर मासेही मेल्याची घटना घडल्या आहेत. वडवली ग्रामपंचायत हद्दीत जवळपास 50हून अधिक टायर कंपन्या कार्यरत असून प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. विशेष म्हणजे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तसेच जनता दरबारात पालकमंत्री गणेश नाईक यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रदूषणकारी कंपन्यांवर कठोर कारवाई करून गरज पडल्यास त्या बंद करण्याचे आदेश देखील दिले होते. मात्र हे आदेश केवळ कागदावरच राहिले का, असा सवाल आता संतप्त ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. नमस्कार, माझं नाव कल्पेश किशोर पाटील. मी मुसारणा पाटीलपाडा येथील स्थानिक शेतकरी आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा ज्या आमच्या शेतीलगत आणि आमच्या शेतीलगत असलेल्या टायर पायरोलिसिस कंपन्या, ह्या कंपन्या समोर बघा चित्रामध्ये ज्या कंपन्या आपल्याला दिसत आहेत, ह्या कंपन्या दरवर्षी पुराच्या पाण्याचा फायदा घेऊन आपले कंपनीचे रासायनिक सांडपाणी पाण्यामध्ये या नाल्यामध्ये सोडत असतात. ह्या नाल्याचं पाणी, हे जे नाल्याचं पाणी आहे, हे पाणी आमच्या येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये जाते. मग चिंगरपाड्याचे शेतकरी असतील, पाटीलपाडा, मुसारणे, घोडविंदेपाडा, गोंसई, मेट, डाकिवली या सर्व शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये पाणी जाऊन शेती नापीक होत चालले. या विषयासंदर्भात मी सन 2022 पासून केलेला पत्रव्यवहार माझ्याकडे आहे. परंतु या विषयाचा आजपर्यंत कोणत्याही विभागाने गांभीर्यपूर्वक विचार न करता या कंपन्यांवर कार्यवाही केलेली नाही. या विषयासंदर्भात मी सातत्याने पत्रव्यवहार केलेला आहे. या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने 16 एप्रिल 2026 रोजी जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी माननीय श्री सुभाष बागडे साहेब यांनी सर्व विभागांना बोलावून त्यांच्या अध्यक्षतेखाली एक चर्चासत्र आयोजन केलं. त्या चर्चासत्रामध्ये सुद्धा आम्ही पावसाळ्यामध्ये उद्भवणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या प्रामुख्याने आम्ही मांडल्या होत्या. परंतु आज 3 महिन्याचा कालावधी उलटूनसुद्धा आज तागायत कोणत्याही प्रकारे या कंपन्यांवर कडक अशी कायदेशीर कार्यवाही करण्यात नाही आली. सन 2022मध्ये याच रासायनिक सांडपाणी पिऊन येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हशी दगावल्या होत्या. सन 2023मध्ये ह्या पाण्यामुळे या नाल्याला असणारे मासे मृत्युमुखी पडले होते. म्हणजे संपूर्ण मासे हे त्यावेळेस संपून गेले होते. या अशा अनेक घटना या 4 ते 5 वर्षामध्ये घडलेल्या आहेत. या संपूर्ण घटना शासनाच्या व प्रशासनाच्या आम्ही निदर्शनास आणून दिलेल्या आहेत. परंतु यावर योग्य ती कार्यवाही आजपर्यंत झालेली नाही. आणि मी जबाबदारीने सांगतो, या ज्या सर्व कंपन्या बांधलेल्या आहेत या अनधिकृत आहेत. यांच्याकडे बांधकामाची परवानगी नाही. हा पुरावा मला माहिती अधिकारामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालय पालघर इथूनच माहिती प्राप्त झालेली आहे. म्हणजे ह्या ज्या कंपन्या आहेत या अनधिकृतपणे बांधण्यात आल्या आहेत. मग ह्या कंपन्यांना एवढा मोठा आशीर्वाद कोणाचा आहे? जर या कंपन्या जर अनधिकृत आहेत अशी माहिती जिल्हा अधिकारी कार्यालयाकडूनच आम्हाला प्राप्त होते, तर मग या कंपन्या अनधिकृत आहेत, मग यांना आशीर्वाद कोणाचा आहे? यांच्यावर कार्यवाही का होत नाही? हा मोठा प्रश्न आमच्या समोर निर्माण झालेला आहे. आपल्या माध्यमातून माझी एकच मागणी आहे, कंपन्या आल्या पाहिजेत, डेव्हलपमेंट झाली पाहिजे, स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे, ही माझी इच्छा आहे आणि आम्हाला पण हेच पाहिजे. परंतु या अशा प्रकारे कंपन्या येणार असतील आणि स्थानिकांच्या जीवावर उठणार असतील तर डेव्हलपमेंट नाही झाली तरी चालेल. स्थानिक शेतकरी शेतीला जोडधंदा असलेला गुरे, म्हशी, गाई पालन करेल, कुक्कुटपालन करेल किंवा अन्य इतर कोणता शेतीला जोडधंदा करेल. पण या कंपन्यांमुळे आरोग्य आणि शेती हे सर्व संपुष्टात आलेले आहे. त्याच्यामुळे अशा कंपन्या नाही आल्या तरी चालतील. या कंपन्या लवकरात लवकर बंद करण्यात यावे, हीच माझी मागणी आहे. नुकताच झालेल्या 4 दिवसापूर्वी पालघर जिल्ह्याची जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भिवंडी ग्रामीणचे आमदार
सन्माननीय शांतारामजी मोरे साहेब यांनी हा प्रश्न किती गांभीर्यपूर्वक आहे किंवा किती चिंताजनक आहे हा पालकमंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिला। याच विषयावर बोलताना पालघर लोकसभेचे खासदार डॉक्टर हेमंतजी सवरा साहेब यांनी पालकमंत्री महोदयांना विषय खूप गांभीर्याचा आहे, या कंपन्यांच्या रासायनिक सांडपाण्यामुळे शेती संपुष्टात आलेली आहे, येथील स्थानिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे, त्याच्यामुळं याविषयी गांभीर्यपूर्वक घेऊन आणि लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी मागणी केली। यावर बोलताना पालकमंत्री महोदयांनी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महोदयांना सूचना केली की महोदया, या विषयासंदर्भात आपण या कंपन्यांची पाहणी करा आणि जे दोषी असतील आणि ते ज्यांना सांगून पण सुधारणा करत नसतील त्यांच्यावर कार्यवाही करा, त्या कंपन्या बंद करा। याच विषयाचा गांभीर्यपूर्वक विचार करून जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी महोदयांनी या कंपन्यांची लवकरात लवकर पाहणी करावी आणि ज्या कंपन्या दोषी आहेत, ज्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळोवेळी इंटिमेशन, शोकास नोटीस, क्लोजर नोटीस आणि पुन्हा रिस्टार्ट या सर्व प्रक्रियेतून ज्या गेलेल्या कंपन्या आहेत आणि त्या कंपन्या पुन्हा जर प्रदूषण करतात, त्या कंपन्या जर ऐकत नसतील, आपलीच मनमानी चालवत असतील, तर त्या कंपन्या कायमस्वरूपी बंद कराव्या। अन्यथा आम्ही येत्या 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून या अशा रासायनिकयुक्त सांडपाण्याच्या बाटल्या या अधिकाऱ्यांना गुरुदक्षिणा म्हणून आम्ही या पोचवणार आहोत। हीच आपल्या माध्यमातून हा नाला, तसेच हा नाला पुढे, हा नैसर्गिक नाला आहे, हा नाला पुढे जाऊन तानसा नदीला भेटतो आणि तानसा नदी ही पुढे जाऊन समुद्रामध्ये भेटते। मग हा पूर्ण रासायनिक सांडपाणी हा समुद्रापर्यंत जातोय, याचा गांभीर्यपूर्वक विचार होणार आहे की नाही, याचा 100% गांभीर्यपूर्वक विचार केला पाहिजे आणि या कंपन्या 100% बंद झाल्या पाहिजेत। माझं नाव संभाजी वारकू घोडविंदे, मुक्काम घोडविंदे पाडा। आमच्याकडे जो नाला आला आहे, नैसर्गिक नाला, ह्या नाल्याच्या वर ज्या टायर कंपन्या आहेत, मुसारणे हद्दीत वडवलीच्या ज्या टायर कंपन्या आहेत, त्या खूप प्रमाणात केमिकलचं पाणी प्रदूषित सोडतात, त्यामुळं आमच्या शेतीची नासधूस होतेच, प्लस त्या नाल्याला 8-10 दिवस वास राहतो, ते शरीरास हानिकारक पण आहेत। तिथूनच शाळेचे विद्यार्थी प्रवास करतात, तिथूनच ते पण नाकावर रुमाल पकडून जातात। म्हणजे यांचे या कंपन्या आहेत, ज्या टायर कंपन्या बंदच व्हाव्यात अशी आमची ग्रामस्थांची, सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे। मुसारणे ग्रामपंचायत हद्दीतील तर थोडं हे झालं, बंद झालं तर बरं होईल। मी रुपेश घोडविंदे व राहणार घोडविंदे पाडा। हा नैसर्गिक नाला आमच्या घोडविंदे गावातून जातोय मुसारण्यावरनं। तर वडवली हद्दीत ज्या काही केमिकलच्या, टायर केमिकलच्या कंपन्या आहेत, त्या पाऊस जास्त पडला की त्या केमिकल सोडून देतात आणि याचा एवढा घाण वास येतोय, जनावरं तर पाणी पितच नाहीत। गेल्या वर्षी म्हशी मेलेल्या आहे, मासे पण मेलेले। तर याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी शासनाला विनंती आहे सर्व ग्रामस्थांकडून। हॅलो मॅडम, नमस्कार। मी आता आमच्या मुसारणे गावच्या नाल्यावर उभा आहे। या नाल्याला पहाटे 4:30-5 वाजल्यापासून या कंपन्यांचं रासायनिक सांडपाणी आलेलं आहे। हां, मी फेसबुक लाईव्ह पण केलेला आहे, त्याची लिंक पण आपल्याला शेअर करतो। मॅडम, त्या दिवशी पालकमंत्री महोदयांनी आपण समोर उपस्थित होता जिल्हा नियोजनाच्या बैठकीमध्ये। पालकमंत्री महोदयांनी ज्या प्रकारे आपल्याला सूचना केलेल्या आहेत, त्या सूचनेचं तंतोतंत पालन करून आम्हा इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना, गोरगरीब जनतेला न्याय द्या हीच आपल्याकडून अपेक्षा करतो। मॅडम, आता मी पण थकलोय, मी पत्रव्यवहार करून, पाठपुरावा करून अक्षरशः मी पण मेटाकुटीला आलो आहे। प्लीज मॅडम। मी सॅम्पल घेतलेला आहे त्या दिवशी, मॅडम त्या दिवशीचं सॅम्पल नाही, आज पुन्हा पाणी आलं। पाठवते पुन्हा। हां, आज दिनांक 20 जुलै 2024 सुमारे 4:30-5 वाजल्यापासून खूप मोठ्या प्रमाणात वास म्हणजे स्मेल चालू झाला एवढ्या परिसरामध्ये। मी सकाळी येऊन पाहिलं असता नाल्याला खूप मोठ्या प्रमाणात केमिकलचं पाणी आलं होतं।
याच विषयासंदर्भात 4 दिवसापूर्वी झालेल्या पालघर जिल्हा नियोजन समितीमध्ये भिवंडी ग्रामीणचे आमदार सन्माननीय शांताराम मोरे साहेबांनी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार माननीय श्री गणेशजी नाईक साहेब यांच्या निदर्शनास विषय आणून दिला. जी वस्तुस्थितीची चिंता आमदार महोदयांनी त्या जिल्हा नियोजन समितीमध्ये उपस्थित केली, तीच वस्तुस्थिती आज आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्षात पाण्यास मिळत आहे. या विषयासंदर्भात गेल्या 1.5-2 वर्षापासून मी सातत्याने पाठपुरावा करत आहे. तसं बघायला गेलं तर मी 2022 पासून या विषयासंदर्भात केलेला सर्व पत्रव्यवहार माझ्याकडे आहे, परंतु मी 1.5 ते 2 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत आहे. परंतु जिल्हा अधिकारी कार्यालय असेल, तालुक्याचे तहसीलदार असतील, तालुक्याचे उपविभागीय अधिकारी असतील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असतील, या सर्व विभागांकडे माझा पाठपुरावा करून झाला आहे. परंतु हे सर्व विभाग या विषयाकडे दुर्लक्ष करत आहेत. त्याच्यामुळे या परिसरामध्ये असणाऱ्या ज्या असंख्य शेतकऱ्यांची काही हेक्टर जागा या केमिकलच्या पाण्यामुळे नादुरुस्त होत चाललेली आहे. पुढे हा नाला आपल्या तानसा नदीला जाऊन दाखवली वाटा येथे मिळतो. याच नाल्याचं पाणी पुढे मेण, गोंचई, घोडविंदेपाडा आणि आमच्या मुसरण्याच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन त्यांचीसुद्धा शेती नापीक होत चालली आहे. मागे आपल्याला आपल्या माध्यमातून एवढीच प्रशासनाला व शासनाला विनंती आहे की हा विषय गांभीर्याने घेऊन आम्हा स्थानिक शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा ही आमची अपेक्षा आहे. जेव्हा आम्ही एखाद्या विभागाकडे ही तक्रार घेऊन जातो तेव्हा त्या विभागाचे अधिकारी सांगतात का उद्योगधंदा आला नाही तर डेव्हलपमेंट होणार नाही. मान्य आहे, डेव्हलपमेंट झालीच पाहिजे, परंतु या अशा प्रकारे प्रदूषणकारी कामे असतील तर ती डेव्हलपमेंट नाही झाली तरी चालेल. हे बघा, हे किती मोठ्या प्रमाणात केमिकलचं पाणी, पुढे अजून जास्त पाणी आहे, परंतु ते खोल भाग असल्यामुळे मी जाऊ शकत नाही. हे बघा किती मोठ्या प्रमाणात केमिकलचं पाणी आहे. तर आमची विनंती आहे की हे कारखाने 100% बंदच झाले पाहिजेत. हे कारखाने बंद झाले नाही तर स्थानिकांचा त्रास बंद होणार नाही. हे कारखाने लवकरात लवकर बंद करावे हीच आमची शासनाकडे आणि अधिकाऱ्यांकडे मागणी आहे. चला हे बघा, ही मच्छी पण फुल मरते. मी तुम्हाला मागच्या वर्षी मच्छी मेलेली दाखवली असती, मोठी मच्छी मेली होती पातीची. चला